भाऊ या मतदारसंघामध्ये निष्ठा करत होते, मात्र याच आता मतदारसंघामध्ये नेमकं झालंय काय, कसं काय वातावरण आहे? बघा, त्यांच्या निष्ठेची विष्ठा झालेली आहे एवढंच मी सांगतो. साहेबांनी निवडून येऊन 5 वर्षामध्ये प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी, विकासासाठी आणि त्यांची कामं करण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत. आज हा जो विजय आहे हा त्या कष्टाचं फलित आहे असं म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी कोविडसारख्या महामारीमध्ये या ठिकाणी जे विरोधातले आमदार होते त्यांनी ही जनता संपूर्ण वाऱ्यावर सोडली होती आणि वाशीला दाढी वाढून फिरत होते. अशा परिस्थितीमध्ये इथल्या आमदारांनी सन्माननीय महेशदादा शिंदे यांनी इथला मतदारसंघ ही माझी जबाबदारी म्हणून या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा देण्याचं काम केलं. हजारो कोविड पेशंट या ठिकाणी बरे केले आणि हे त्याचं फलित आहे असं म्हणायला काय हरकत नाही. काय राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीनं आणली आणि आज ह्या राज्याचं चित्र आपण बघताय, महायुतीचं सरकार आणि चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या सीटा या ठिकाणी संबंध राज्यभर आलेल्या आहेत आणि हे त्याचंच फलित आहे लाडकी बहीण योजनेचं असं म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी महेश शिंदे साहेबांनी त्यांना पराभूत केलेला आहे. एक प्रतिष्ठा लागली सातारा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात, त्या संदर्भात काय सांगाल? कोरेगावकडे लक्ष लागलं होतं. नाही, खरं तर तसं लक्ष लागण्यासारखी परिस्थिती नव्हती. आजचं जर लीड आपण बघितलं तर हे लीड साधारण 45,000 प्लस आहे. अशा पद्धतीचं लीड आहे आणि एवढं लीड असताना सुद्धा अटीतटीची लढाई, अटीतटीचा सामना आहे. अशा पद्धतीचं जे काय वातावरण पसरवलं होतं त्या वातावरणाला मी 0 किंमत देतो असं म्हणायला काय हरकत नाही.